नमस्कार. तर सोपी आणि कुसकुशीत नानकटाई बनवण्यासाठी एका परातीमध्ये 2 वाट्या मैदा, अर्धी वाटी बेसन पीठ आणि 1.5 वाटी पिठी साखर व्यवस्थित चाळून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 4 चमचे रवा, 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यानंतर 1 वाटी तूप घेऊन हलक्या हाताने मिसळून मऊसर गोळा तयार करायचा. आता एका पातेल्यात किंवा कढईमध्ये स्टँड किंवा एखादी जाळी ठेवून प्रीहीट करायचं. आता छोटे छोटे गोळे करून त्यांना नानकटाईचा आकार द्यायचा. एका प्लेटमध्ये बटर पेपर लावून नानकटाई त्यावर ठेवून द्यायच्या. वरून बदाम किंवा पिस्त्याचे काप देखील लावू शकतो. आता गरम भांड्यात किंवा कढईमध्ये प्लेट ठेवून मध्यम आचेवर 20-25 मिनिटे नानकटाई बेक करायची. थंड झाल्यावर चवदार नानकटाई तयार आहेत. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.